हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लश कराय मिया आणि आम्ही चाललोय आमच्या ड्रीम ट्रिपवर. वी आर सो एक्साइटेड. कुठे चाललोय ते तुम्हाला शेवटपर्यंत ब्लॉग बघावा लागेल. सो स्टे ट्यून्ड विथ अस. आपण इथे आपल्या बॅग लॉक करत आहोत. मी हे पण आणलं ब्लूटूथ. फायनली आमची ट्रेन सुटलेली आहे. गणपती बाप्पा मोरया. बोलो श्रीयावर रामचंद्र की जय. हर हर महादेव. आणि बोल ऋतिक बघा कसा आम्हाला बेडशीट टाकून देतोय. अभी हम कहाँ पहुँचे हैं? मध्य प्रदेश. आता आम्ही मध्य प्रदेश क्रॉस केला. मध्य प्रदेश. आम्ही आता MP मध्ये पोहोचलोय. मला व्ह्यू दाखवते. आता आम्ही जेवायला बसलोय. तुम्हाला दाखवते काय काय आहे जेवायला. गाजराचा हलवा, कोथिंबीर वडी, चटणी, चपाती, ठेपला, केचप बिचप, रबडी, लस्सी, ऑरेंजेस. मस्त एन्जॉय. फायनली आम्ही वाराणसीमध्ये पोहोचलो आणि आमच्या रूमवर चाललो बाय ऑटो. आम्हाला स्टेशनमधूनच ऑटो भेटली. सो ही आहे आमची रूम. RK होमस्टे आम्ही बुक केला होता. आता आम्ही बनारसमध्ये पोहोचलो आणि रेडी पण झालो. आता आम्ही निघतो दर्शनाला. पहिले कालभैरवला जाणार आहोत आणि नेक्स्ट तिथून मग घाट वगैरे एक्सप्लोअर करणार आहोत. सो सगळं तुमच्यासोबत आम्ही शेअर करू. इथे आम्ही होमस्टे बुक केला आहे. खूप छान रूम आहे. सगळे डिटेल्सचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन. सो स्टे ट्यून्ड विथ मी. आता आम्ही निघालो आहे कालभैरवला जायला. खूप थंडी आहे. 9 डिग्री टेम्परेचर. थंडी वाजते. अगदी तो काहीच दिसत नाही. अंधार आहे पूर्ण. आम्ही पॅक होऊन चाललो आहे. हर हर महादेव. गेट मधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे कालभैरवसाठी. ही पूर्ण लेन आहे. इथून चालत जायचं आहे आपल्याला आतमध्ये. आमचं दर्शन झालेलं आहे. ते पण 10 मिनिटात आणि लिटरली 2 मिनिटामध्ये दर्शन झालंय. खूप मोठी लाईन होती पण अचानक आम्हाला दुसऱ्या गेटने आतमध्ये पाठवलं आणि 2 मिनिटात दर्शन झालंय. लकी पीपल्स. आता आम्ही चाललोय धन्वंतरी कुवा करून एक ठिकाण आहे. तिकडे पण मी तुम्हाला दाखवेन. तर आम्ही आता धन्वंतरी कुवा शोधतोय. म्हणजे 5 मिनिट डिस्टन्सवरच आहे कालभैरव पासून. फोटो काढून घेतोय. हायकर बोलते रे. हायकर हाय गाइस. हा आहे मृत्युंजय महादेव मंदिर चा आतमधला एरिया. तर इथे धन्वंतरी कुवा आहे आणि खूप सारे छोटे छोटे मंदिर पण आहेत आतमध्ये. मस्त एरिया आहे. धन्वंतरी
आम्ही एक्सप्लोअर करतोय बनारसची गल्ली या. खूप मज्जा येते. आता आम्ही चाललोय मलईयो खायला. हा, गल्ली गल्लीमधून मलईयो खायला चाललोय. आम्ही तर असं वाटतं की खा ना, टेस्ट सांग. आता इकडे बघून बोल कसं आहे ते. टेस्ट खूप छान आहे. मस्त फ्राय रिची मलईयो, एकदम एअरी टेक्स्चर, रिच ड्रायफ्रूट, खूप छान असा फ्लेवर आहे. भरपूर प्रचंड गर्दी आहे, पण आम्ही लगेच घेतलं. खूप गर्दी आहे तुम्ही पाहू शकता, बट ऋतिकमुळे आम्हाला फटाफट घेता आलं. सो क्लॅप फॉर ऋतिक. आम्ही जस्ट मलईयो खाल्ला इकडचा. खूप यम्मी होता. हां, ते मलईयो सोबत दूध भेटतं. जस्ट अमृतसारखं लागतं. खूप मस्त. ह्या बघा इकडच्या गल्ल्या अशा दिसतात. इथे बघा असं खाली खाली उतरत जायचं आणि समोर दिसतोय इथे आपलं घाट आहे. घाट आहे का इथून? अरे ते हे वाला तर नाही ना या सीड्या. काय बोलतात ते बघ ना, घाटच आहे ते समोर. कोणत्याही गाण्यामध्ये हा आहे काशी करवट मंदिर. घाटावरच आहे. हे मणिकर्णिका घाट. सकाळी आता मला मिस कॉल आलेला. दिसत नाही, पूर्ण फॉग आहे. पूर्ण फॉग आहे. ललिता घाटवर बसलोय थोडं 2-3 मिनिटं आणि व्ह्यू बघा. समोरचं काही दिसत नाही, फॉग आहे पूर्ण. तरी पण मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. मम्मी हा आहे दशाश्वमेध घाट. खूप गर्दी आहे आज इकडे. चला आता आपण दशाश्वमेध घाट. मुंबई इथून रस्ता आहे जायला दशाश्वमेधला. आम्ही आता फिरून आलो. खूप सारे जे घाट आहेत ते सगळे एक्सप्लोर केले. खूप सारे गल्ली आम्ही फिरलो. बनारसच्या पूर्ण गल्लीत फिरलो. शॉपिंग स्ट्रीट बघितले. काही शॉपिंग नाही केले आम्ही. 3rd डे ला शॉपिंग करू. हां, खूप घेण्यासारखं. साड्या वगैरे ना खूप भारी भारी आहेत. थोडंसं काय काय घेतलं ते मी दाखवते. हां, आणि आम्ही गेलो, मी दाखवलं ना, आम्ही गेलो होतो धन्वंतरी कुपा. तिकडून पाणी पण घेतलं आम्ही घरी न्यायला. आणि मी कालभैरवमधून हे रक्षा कवच घेतलं दरवाजाला लावायला. आणि फ्रीज मॅग्नेट ते घेतलं. परत हे कालभैरवमधून आम्हाला दिलेत हाताला बांधायला. ते मी नंतर बांधेन. आणि चंदन पण घेतलं. आम्ही चाललोय केदार घाटला. थोडा आराम करून उठलो आणि आता केदार घाटला चाललोय. आणि व्ह्यू बघा. जन्नत. ओ माय गॉड. इथे केदारेश्वर मंदिर आहे. असं बोलतात की इथे दर्शन झालं तर 4 वेळा केदारनाथला गेल्यासारखं आहे. गौरी केदारेश्वर मंदिर. बोटिंगचे पर पर्सन 500 बोलतात. आणि ती क्रूज आहे ना, ती आपल्याला प्री बुक करून जावी लागते अलकनंदा.com वर. आता आम्ही आलो फेमस बादल थंडाईमध्ये. आणि आम्ही 4 वेगवेगळ्या प्रकारचे थंडाई ऑर्डर केले. बघा, ही आहे मटका थंडाई. काय करायचं? सकाळी उठून आरतीला जायचं ना. 100 रुपीजची आहे. ही आहे पिस्ता थंडाई. ही
बनारसी स्पेशल केशरी पौष्टिक बादाम बनारसी फोटो जाऊ आणि हा आहे केशरिया मलाई 4 मागवले आम्ही. इकडं टिक्की चाट, छोले चाट फ्रॉम दीना चाट भंडार आहे. टोमॅटो बनारस आम्ही चाललोय काशी सुबह के 4 बजे 4 बजे आम्ही चाललोय काशी विश्वनाथ मंदिर. मला कळत नाही बॅग काशी विश्वनाथ मंदिर. हा काशी विश्वनाथ मंदिर आणि ही ज्ञानवापी मस्जिद. आम्हाला उडून आता आम्ही आलो लक्ष्मी चायवाला इथे फेमस चायवाला आहे. आम्ही घेतलेत मलाई टोस्ट आणि चहा कुल्हडवाला. हाय मलाई टोस्ट. चाय नाश्ता करून आता आम्ही चाललोय मणिकर्णिका घाट एक्सप्लोअर करायला आणि थोडं एक्सप्लोअर करू, फोटोज वगैरे काढू. गल्ली पण दाखव. इथून गल्लीमधून असं जायचं लागतं आणि गल्ली पण दाखवते. त्यांनी बोर्ड्स असे लावलेत ॲरो करून, मग समजतं. ऋतू बघा कशी, दाखव ऋतू. साड्या घातल्यात. हा काशी विश्वनाथ मंदिरचा कॉरिडोर. वाला कॉरिडॉर बघ, हे होतं कनेक्ट मग आता बंद केलं. पूर्ण धूर आहे. काशी करवट मंदिर आहे आणि ऋतिक स्टोरी सांगतोय. बोल. इसमें क्या होता की एक बार मराठीत सांग. सांगू. एकदा एक माणूस बोलतो की आईला आपल्या की मी तुझ्यासाठी काशीच्या किनाऱ्यावर एक मंदिर बनवलं आहे आणि जे तू माझ्यावर लहानपणापासून जे ऋण म्हणजे तुझ्यावर जे माझे हे आहे ना आपले बोलतात की उपकार ते माझे फिटले. मी तुझ्यासाठी मंदिर बनवलं. त्याला आई काय बोलते की येऊन की जा मंदिर जाऊन एकदा बघ, रिटर्न बघ. जर ते मंदिर जसं तसं असेल तर मी मान्य करेन की जे मी तुझ्या उपकार केले लहानपणापासून ते सगळे संपले म्हणून तू आता मोकळा आलास. जेव्हा तो माणूस येऊन तिथं बघतो की मंदिर आपलं आहे का बरोबर, तेव्हा मंदिर त्याला असं दिसतं. त्यामुळे त्या मंदिराला नाव पडलं की काशी करवट. हा आहे गंगा महल. अमो घाट. आता थोडा आराम करून आम्ही गंगा आरतीसाठी आलोय. आम्ही लिटरली 1-1.5 तास आधी चालू आहे, म्हणजे आम्हाला बसायला मस्त समोर जागा भेटली आहे. आम्ही आलोय शॉपिंगला गोडोलिया चौक. इथून आता आम्ही डायरेक्ट डिनर करून रूमवर जाणार आहोत झोपायला.
मग सकाळी लवकर उठायचं आहे, कारण सकाळी आम्हाला अस्सी घाटची मॉर्निंग आरती अटेंड करायची आहे. चला तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.